दिवाळीत ना हल्ली गोडधोड खूपच झाला. आज भाऊबीज म्हटलं अळवडी करूया. 4 चमचे बेसन घेतलं, 1 चमचा तांदळाचं पीठ, हळद, लाल तिखट, जरा धण्याची पूड घातलं, तीळ घातलं, चवीपुरता मीठ, हिंग, गूळ चिंचेचं पाणी सगळं मिक्स केलं. अळवाची पानं स्वच्छ धुवून ठेवलं आहे नितळं. त्याच्यानंतर त्याचं असं देठ ना लाटून घेतलं आहे, म्हणजे तो चपाटलो की अळवडीची वडी होता बरी. त्याच्यानंतर असं पातळ पीठ लावून घेतलं. खूप जण कांदो घालतात. आम्ही नुसती निब्बेर करतो बेसनाची. ह्या चण्याचं पीठ गिरणीत दळून आणलेलं असं लाडवासाठी आणलेलं आहे दिवाळीत. उरलेल्याचं ह्यो उद्योग. त्याच्यानंतर व्यवस्थित पातळ अशी लावून घेतलं, त्याची सुंदर अशी वळकटी केलं आहे आणि कुकरात एक ताटली ठेवलं आहे, त्याला लावलं आहे तेल आणि त्याच्यावर ठेवलं आहे. लोक वाफवतात, मी शिट्यो काढून घेतो आहे. 3 ते 4 शिट्यो काढलं की मस्त उकडान येतात. जरा थंड होऊ द्यायची आणि अशी कापून घ्यायची. तोपर्यंत एक तव तापत ठेवले आणि चुरचुरीत तळून घेतलं. अप्रतिम चव झाली हो. झटपट करशात तर बरा लागता हो. विचार करून करीत राहिलो ना तर सुचना पण काय नाही, आणि मग एखाद्या वेळी विचार केला पण खराब होता आणि असा झटपट केला एकदम चविष्ट होता. अशी करा, खावा, आवडतली तुमकां आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.